श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर महाराज साहेब, सन्मान्य पालकमंत्री शंभूराजे देसाई साहेब, कॅबिनेट मंत्री सन्मान्य गुलाबराव पाटील साहेब, राज्यमंत्री सन्मान्य योगेशजी कदम साहेब, उपस्थित सर्वच मान्यवर, माफ करा सगळ्यांची नावं घेत नाही, कार्यक्रमाला उशीर झाला आहे. माझ्यानंतर सन्मान्य गुलाबराव पाटील साहेब यांना बोलायचं आहे, त्यांना निघायचं देखील आहे. आणि ते आल्यानंतर व्यासपीठावर एवढ्या सगळ्या रतीमारतीनं बघितल्यानंतर मला इथे का बोलवलं हा माझ्यासमोर प्रश्न पडला आहे. ही सगळी मोठमोठी लोक इकडे व्यासपीठावर बघत असताना त्यांचं मनोगत त्यांनी आपल्यासमोर ठेवलं आणि प्रोटोकॉल तोडून सन्मान्य कदम साहेब आणि सन्मान्य शंभूराजे देसाई साहेब यांनी माझ्या अगोदर भाषण केलं. ते माझ्या मनाला कुठेतरी वाईट वाटलं. तरी देखील त्यांचा मनाचा मोठेपणा की निलेश नंतर बोलला तरी चालेल, पण आपण अगोदर बोललं पाहिजे, ह्यालाच शिवसेना म्हणतात, लक्षात ठेवा. त्यांच्यापेक्षा फार ज्युनियर असणारा माणूस मी, आणि तरी देखील त्यांनी मला बोलण्याची संधी त्यांच्यानंतर दिली, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. स्टेजवर आल्यानंतर सन्मान्य राजे निंबाळकर साहेबांच्या मी पाया पडलो आणि त्यांनी मला हात देताच जाणीव करून दिली की तू आमचा जावई आहेस, लक्षात ठेव. हे कदाचित काय होतं, राणेंना व्यासपीठावर बोलवल्यानंतर राणे कुठल्या बाजूचं बोलतील, काय बोलतील, कदाचित याचा अंदाज नसल्यामुळे त्यांनी अगोदरच सांगितलं, जावई आहेस, जावयासारखंच बोल. म्हणून अनिकेतराव, तुम्हाला मी अडचणीत आणणार नाही. पण एवढं सगळं मी ऐकल्यानंतर आणि आपल्या या निवडणुकीची माहिती घेतल्यानंतर आपला विजय आपल्या पॅनलचा हा 100% आहे, ही माझ्या मनामध्ये आता खात्री झालेली आहे. कारण का निवडणूक ही निवडणुकीसारखी लढली गेली पाहिजे. आम्ही काही दिवसापूर्वी निवडणूक लढलो. आपल्याला सगळ्यांना माहीत असेल कोकणामध्ये काय झालं ते. शेवटचे दिवस आहेत निवडणुकीचे, आणि निवडणुकीच्या शेवटच्या दिवसांमध्ये काय केलं पाहिजे हे मला आपल्याला काय वेगळं सांगायला नको. आपण निवडणूक कोणासाठी लढतो, ह्या नगरपालिका, ह्या शहरांच्या नगरपालिका, ज्याचा उल्लेख आता सन्मान्य कदम साहेबांनी केला, सन्मान्य देसाई साहेबांनी केला, की ही लहान लहान शहरं, ह्यांना शहरं बनवण्यासाठी जो निधी लागतो, जे वळण लागतं, ते शिवसेनाच देऊ शकते. ह्याचं सांगण्याचं कारण हे अनेक त्यांच्या नेत्यांच्या मनोगतामध्ये तुमच्यासमोर त्यांनी ठेवलेलं आहे. पण निवडणूक ही निवडणुकीसारखी लढली गेली पाहिजे. कोणाचाही दबाव त्याच्यावर येता कामा नाही. आमच्यावरही दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. काय झालं, अख्ख्या महाराष्ट्राने चित्र बनवलं, बघितलं, आणि दमदाटी वगैरे ही भाषा आमच्यासमोर चालतच नाही हो. मी तुम्हाला आज सांगतो व्यासपीठावरून, कदम साहेब तर त्यांच्या मनोगतामध्ये बोललेच आहेत, ते गृहराज्यमंत्री आहेत, सन्मान्य पालकमंत्री साहेब बोललेले आहेत. पण मी तुम्हाला सांगतो, मी फार लहान माणूस आहे, पण मी काय करू शकतो ह्या त्या दोघांनाही माहिती आहे आणि तुम्हाला देखील माहिती आहे. फक्त फोन करा आणि तिकडे निलेश राणे इकडे आल्याशिवाय राहणार नाही. मग आपल्याला समोर कोण आहे मला काय कळत नाही. मग आपल्याला काय माहीत नाही, मग आपल्या जिभेला हाड पण नाही. मग समोरचा काय करू शकतो त्याच्यापेक्षा मी काय करू शकतो हे त्याला समोरच्याला दाखवल्याशिवाय आपण राहत नाही. आणि म्हणून अनिकेतराव, तुम्ही काय काळजी करू नका. माझ्या निवडणुकीमध्ये तर असे रेट होते, मला इकडे काय रेट चाललाय मला माहीत नाही. मला जेव्हा सांगितलं, माझ्या निवडणुकीमध्ये जेव्हा माझ्याकडे नगरपंचायत होती,
त्या निवडणुकीमध्ये मला असं सांगितलं कुठेतरी 25,000 रुपये पर मताला. मला साला वाटलं पहिलं कुठलं कोणाची तरी सॅलरी सांगतोय, पगार सांगतोय कोणाचं. मी 25,000. मी त्याच दिवशी ठरवलं आता मी झोपणार नाही, म्हणजे नाही, समोरच्याची पण झोप घालवणार आणि मी पण स्वतः झोपणार नाही. आणि तसं मग मैदानात उतरलो. 25,000 रुपये. आणि मी तुम्हाला आज विनंती करण्यासाठी तुमच्या समोर इथे उभा आहे. इथे काय रेट चालला मला माहीत नाही, पण जो काय रेट चालू असेल तो घ्या, पण मत शिवसेनेला द्या. एकही सोडू नका. ते किती पार्सल असेल, किती वजन असेल त्या पार्सलमध्ये बघू नका, सगळं घ्या आणि आमच्या अनिकेतच्या पॅनलला, अनिकेत राजेंच्या पॅनलला मतदान करा. कारण का निवडणूक आहे, निवडणूक आपण सरळ मार्गी लढली पाहिजे. माझा हेतू तोच होता की निवडणूक आहे ती निवडणुकीसारखी लढली गेली पाहिजे. ही काय पद्धत नाही निवडणूक लढायची. अहो, आपण ही लहान लहान शहरं हातात घेतल्यानंतर नगरविकास खातं हे सन्मान्य शिंदे साहेबांकडे आहे. आपण काही प्रस्ताव तिकडे नेले, शिंदे साहेबांनी ते मान्य केले. शिंदे साहेबच मान्य करू शकतात. अजून कोण आहे? पालकमंत्री व्यासपीठावर बसलंय. अजून तुम्हाला निधीचा स्रोत कोण तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे? जे आहे ते या व्यासपीठावर आहेत आणि दुसरे आहेत ते शिंदे साहेब आहेत. म्हणून विचार करू नका, विचार करू नका. 5-5 वर्ष फुकट गेली तर आयुष्यातली 5 वर्ष गेली तर कुठली तरी एक पिढी जाणार आहे, कुठल्या तरी एका पिढीला फरक पडणार आहे. आणि जर आपण ह्या निवडणुकीमध्ये जो करू शकतो, अहो ती नगरपंचायत असेल, नगर परिषद असेल, नगरपालिका असेल, महानगरपालिका असेल, ते पवित्र वास्तू असते. ती पवित्र वास्तू असते. ते मंदिर असतं काम करण्यासाठी. त्या विभागाचं, त्या गावाचं, त्या शहराचं ते मंत्रालय असतं. जो त्या मंत्रालयामध्ये, जो त्या ऑफिसमध्ये काम करू शकतो, अशाच माणसाला तिथे पाठवलं पाहिजे. आणि तुम्ही जर पाठवायचं तर तुम्ही निर्णय घेतला असाल तर मी तुम्हाला सांगतो, कुठेही पैसा, शंभूराजे देसाई तर म्हटलेच आहेत, पालकमंत्री स्वतः बोललेत की 1 रुपया तुम्हाला कमी पडू देणार नाही. बाकी आम्ही सगळे जे काय करता येईल शिंदे साहेबांसाठी, शिंदे साहेबांकडे जे काय सांगता येईल ते सगळं सांगून फलटणच्या या नगर परिषदेसाठी जेवढा निधी खेचून आणता येईल, जेवढा आम्ही कोकणासाठी आग्रह धरू तेवढंच फलटणसाठी आग्रह धरू. किंवा मला निंबाळकर साहेब बोललेत तू जावई आहे म्हणून मला आग्रह केलाच पाहिजे, मला आग्रह केलाच पाहिजे. म्हणून तुम्ही निधीची काळजी करू नका. निधी 100% हे सगळे रतीमारती लोक आहेत, कुठेही कमी पडणार नाही. पण आपण शहर कोणाच्या ताब्यात देतो याला पण फार मोठं महत्त्व आहे. कोण आपली सेवा करू शकतो, कोण निधी आणू शकतो, कोण पारदर्शक कारभार देऊ शकतो, त्याला फार मोठं महत्त्व आहे. आजच हे दमदाटी द्यायला लागले. उद्या विचार करा, ही लोक गेली त्या नगरपंचायती, नगर परिषदेमध्ये बसले, त्या दुर्दैवाने ऑफिसमध्ये, काय तुमची सेवा करणार आहेत? ते नशेत आहेत की सत्ता आमची आहे, आम्ही काही करू शकतो, समोरच्याला कधी आडवा करू शकतो. ते नशेत आहेत, लक्षात ठेवा. सेवा कोण करणार? हे आत्तापासून धमकी देत आहेत. 22-22 वर्षाच्या मुलाला धमकी देत आहेत. 22-22 वर्षाच्या मुलाला हे आज जर धमकी देत आहेत, उद्या हे कधी सेवा करणार आहेत तुमची? कुठलं तरी काम घेऊन कोणतरी जाणार आहे त्या नगर परिषदेमध्ये, काम करण्यासाठी ते आग्रह धरतील, निवेदन देतील, पैसे वाटून निवडून येतील समजा दुर्दैवाने, ते तुमची सेवा करतील असं वाटतं तुम्हाला? आम्ही तेच सांगत होतो खाली तळ कोकणामध्ये, हे जर पैसे घेऊन, दमदाटी देऊन हे जर मतं ह्यांना मिळाली तर उद्या हे सेवक नाही, तिकडे मालक म्हणून बसतील, लक्षात ठेवा. मग तुमची सेवा करणार नाहीत, मग सेवा करायला तिथे कोण बसणार नाही, मग तुमचा आवाज कोण तिकडे ऐकणार नाही. आणि जर तुमचा आवाज ऐकायला पाहिजे तर अनिकेत राजे आणि त्यांचं सर्व पॅनल हे निवडून आलं पाहिजे 100%, एवढं लक्षात ठेवा. बाकी सगळी जबाबदारी या व्यासपीठावर बसणारे सगळे मान्यवर घेतील. कोणी कमी पडणार नाही, कोणी कमी पडायचं कारण नाही. पण एक संधी जर आपल्या हातातून गेली तर 5 वर्ष फुकट जातात, लक्षात ठेवा. 5 वर्ष. मग नंतर कपाळावर हात ठेवून काय उपयोग नसतो की तेव्हा संधी होती, तेव्हा दमदाटी, रस्त्यावरती दमदाटी चालू होत्या. पैशाच्या जीवावर जर निवडणुका होणार असतील तर काय उपयोगाच्या या निवडणुका? दमदाटीच्या जीवावर जर निवडणुका होणार असतील काय उपयोगाच्या या निवडणुका? म्हणून अशा निवडणुकीमध्ये अशा कुठल्याही दमदाटीला भीक घालू नका. शिवसेनेला मतदान द्या, शिवसेनेला मतदान करा आणि तुमच्या हक्काच्या पॅनलला, तुमच्या हक्काच्या सेवकांना तिकडे सेवा करायची तुम्ही संधी द्या. एवढीच फक्त या व्यासपीठावर मी आपल्याला विनंती करण्यासाठी इथे आलोय.
कुठेही ह्याच्यामध्ये तडजोड होता कामा नाही, कुठेही पुढे मागे होता कामा नाही. 20 तारखेला मतदान होणार आहे, बरोबर आहे ना? आता तुम्ही कुठे झोपू नका, कारण का डोळा लागल्यावर काही डोळे मारायला सुरुवात होतील. तुम्ही गाफील राहू नका, लक्षात ठेवा. हे 2 दिवस 48 तास झोप नाही लागली तरी चालेल, आणि संध्याकाळवाल्यांना तर लांबच ठेवा. त्यांना डायरेक्ट सांगा 21 तारखेनंतर तुला जी पार्टी जायची आहे ना ती खाली तळ कोकणामध्ये निलेश राणे तुला देईल, पण इकडे आता 48 तास तुला काम करावं लागेल. इथे 48 तास काम करावं लागेल. आणि अनिकेत राजे आणि तुमचं सर्व पॅनल मी मनापासून तुम्हाला इथे शुभेच्छा देतो ॲडव्हान्समध्ये. आणि 21 तारखेला जेव्हा विजयाची रॅली काढाल, एक कोकणाचा गुलाल तुम्ही इकडे उडवा, इकडचा गुलाल मी खाली तळ कोकणात उडवीन, आणि अख्खं शिवसेनामय हे वातावरण करून टाका. एवढं तुम्हाला आज या निमित्ताने तुमच्या समोर तुम्हाला शुभेच्छा देतो. तुम्ही मला बोलण्याची संधी दिली आणि मला इथे बोलवलं, आणि आपल्या सगळ्यांसमोर आपले सगळ्यांचे आशीर्वाद मला घेता आले. सन्मान्य निंबाळकर साहेबांचे मला आशीर्वाद घेता आले. मी मनापासून आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. येणाऱ्या 48 तासामध्ये आपल्याला गुलाल उडवायचा आहे, फटाके पण आपलेच उडवायचे आहेत, लक्षात ठेवा. आणि तुम्हाला मनापासून मी शुभेच्छा देऊन इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद राणे साहेब.